नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। राजमाता जिजाऊ जन्मोत्सव, शेतकरी मेळावा, हुतात्मा शांताराम म्हात्रे के स्मारक के प्रतिकृति का अनावरण और राजा शिव छत्रपति पुरस्कार समारोह बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया। बता दें, अंजूर फाटा वसई रोड नारकोली तालाब के सामने मैदान में शेतकरी संगठन कोकण विभागीय अध्यक्ष शिव श्री राज पाटिल के नेतृत्व में शेतकरी संगठन, महाराष्ट्र राज्य ठाणे जिला कमेटी, सुरक्षा पुलिस टाइम्स ठाणे जिला कमेटी और राजमाता जिजाऊ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य कमेटी द्वारा कार्यक्रम का आयोजन किया गया, जिसमें सबसे पहले उपस्थित मान्यवरों के हाथों प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलित किया गया और जिजाऊ वंदना किया गया। उसके बाद शांताराम म्हात्रे के स्मारक प्रतिकृति का अनावरण किया गया और राजा शिव छत्रपति पुरस्कार से सम्मानित किया गया। इस अवसर पर कई मान्यवर उपस्थित थे। आए हुए सभी मान्यवरों का आयोजकों द्वारा स्वागत सत्कार किया गया। कार्यक्रम का सूत्र संचालन राजेंद्र पाटिल ने किया, तो वहीं सभी का आभार मानते हुए राज पाटिल ने क्या कहा, आइए देखते हैं इस खबर में। राष्ट्रमाता जिजाऊ मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जात आहे। भिवंडी तालुक्यातील एक नामांकित डॉक्टर मनोज पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जातो। आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। विनंती लताताई शांताराम म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण दिवा पाटलांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचं आहे। म्हात्रे साहेबांचे सुपुत्र आहे। कानी कुंडल मोती हार, तिळाचे तेल कापसाची वात, दिवा तेवे सारी रात केलं जात आहे। प्रभाकर म्हात्रे साहेब माजी सरपंच कालवार, अनंत भामरे साहेब शिवसेना शाखा प्रमुख वळगाव, रणजितजी नाईक साहेब शिवसेना विभाग प्रमुख भादवड, तदनंतर संदीपजी पाटील जिल्हा परिषद गटाचे संपर्क सचिव आहेत। रोहिदास म्हात्रे साहेब यांनाही विनंती असेल आपणही पुढे या। शिवसेनेचे विभाग प्रमुख, तदनंतर समाधान पाटील साहेबांना सुद्धा विनंती असेल आपण पुढे यायचं आहे। सचिन पाटील शिवसेना तालुका सचिव तथा वड ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच, या आधी मान्यवरांना विनंती करतोय की आपण दीप प्रज्वलनासाठी यायचं आहे। सत्येंद्र सुरेश म्हात्रे कालवार गावचे समाजसेवक, प्रमोदजी म्हात्रे साहेब, सर्वांना आम्ही दीप प्रज्वलनाची संधी देत आहोत। या ठिकाणी मान्यवर जरी मोठ्या संख्येने असले तरी आमचा कार्यक्रम सुद्धा, प्रतिमा सुद्धा तेवढ्याच आहेत, दीप प्रज्वलन सुद्धा आम्ही तेवढंच त्यांना मान देत आहोत। चला, ज्यांचा मी नामोल्लेख केला त्यांनी पुढे यायचं आहे। हुतात्मा शांताराम म्हात्रे यांचे छोटे बंधू इथे आहेत, त्यांनी पुढे यावे। हुतात्मा शांताराम म्हात्रे केलं जात आहे। मान्यवरांच्या शुभ हस्ते या गोड कार्यक्रमाकरता उपस्थिती त्यांची झालेली आहे। तसेच समाजसेवक कैलासजी पाटील आपलंही मनपूर्वक, मनीषजी तरे, कैलासजी पाटील साहेब आपण आज जयंती साजरी करतोय आणि महिलांना प्राधान्य देत आहोत। गणपती बाप्पा नक्कीच। त्यानंतर चित्राताई रुपेश म्हात्रे यांनाही मी आमंत्रित करीत आहे। या ठिकाणी आपणही या ठिकाणी श्रीफल वाढवायचं आहे। शुभांगीताई राम घरत, आमचे रामदादा नेहमीच अग्रेसर असतात, मग तो अग्री महोत्सव असू द्या, कोणताही कार्यक्रम असू द्या। हुतात्मा शांताराम म्हात्रे यांच्या स्मारकाच्या प्रतिकृतीचे अनावरण आपण या ठिकाणी करत आहोत। उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रभाकर म्हात्रे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। संपूर्ण कालवार ग्रामस्थ हुतात्मा शांताराम म्हात्रे यांच्या सौभाग्यवती सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुपुत्र, त्यांचे बंधू आणि तमाम कालवार ग्रामस्थ यांच्या शुभ हस्ते आपण हुतात्मा शांताराम म्हात्रे यांच्या स्मारकाच्या प्रतिकृतीचे अनावरण करत आहोत। आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया। या प्रतिकृतीचे अनावरण या ठिकाणी होत आहे तमाम मान्यवरांच्या शुभ हस्ते। चन्ने विजयजी म्हात्रे साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। हिने रशिया येथून MBBS
डॉक्टरेट पदवी प्राप्त केल्याबद्दल राजा शिवछत्रपती पुरस्कार देऊन तिचा या ठिकाणी गौरव करीत आहोत. आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आज मुली सुद्धा पुरुषाच्या बरोबरीने, महिला सुद्धा पुरुषाच्या बरोबरीने काम करत असताना एक अभिमान वाटतोय की आगरी समाजाची मुलगी आणि विशेष करून खेडेगावातील एक मुलगी आपण पुढे उभे या. आपल्या उपस्थितीमध्ये प्रमाणपत्र देऊन राजा शिवछत्रपती पुरस्कार देऊन तिचा गौरव करत आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय. नंदिनी या ठिकाणी उपस्थित नाही, मात्र शुभांगी राम घरात. आजचा दिवस हा खरोखर आपल्यासाठी खूप आनंदाचा आहे. सर्वप्रथम आपण बघतो की जिजाऊ मातेचा जो जन्मोत्सव इथे साजरा होतो त्याबद्दल मी एवढंच सांगेन की आजच्या युगातील आपल्या ज्या स्त्रीभ्रूण हत्या आहेत या कुठेतरी थांबल्या पाहिजे. कारण सर्वांना वाटतो छत्रपती शिवाजी महाराज हे जन्माला यावे, पण त्यासाठी जिजामाता या हव्या, पण आपण नेमका स्त्रीभ्रूण हत्या करतो. तर याच्यावर कुठेतरी एक वेगळ्या प्रकारचे व्हायला पाहिजे होतं आजच्या दिवशी. दुसरी गोष्ट अशी की मला आपण सन्मानाने व्यासपीठावर इथं बसायला सांगितले. मी आपली तिथेच माफी मागितली, कारण समोर पुरेशी आपली मंडळी उपलब्ध होऊ शकली नाही आणि त्याच्यातले पण 3-4 जण जर वर आले तर एकदमच खुर्च्या खाली दिसतील इथे. आज आम्ही ज्या वेळेस तिकडनं निघलो खरोखर खूप एक आनंद होता, एक उत्साह होता, एक जोश होता. कारण हुतात्मा शांतारामजी म्हात्रे यांचा स्मारकाचा विषय कुठेतरी पुढे येतो आणि त्याचा पाठपुरावा आपण करता, ही खरोखर एक आनंदाची गोष्ट होती. पण इथे जेव्हा आल्यानंतर ही उपस्थिती बघितली तर खरोखर म्हणजे एक चिंता वाटण्यासारखी आहे. आपण भले कबड्डीच्या माध्यमातून का होईना त्यांचं नाव एवढ्या वर्ष ऐकत आलोय, आज त्यांच्या स्मारकाची संकल्पना इथे येते, तर आपली एवढी इथे उपस्थिती. क्रिकेटच्या मॅच भर दुपारी असल्या तरी आम्ही उन्हात अनात उभा राहून त्या मॅच बघतो, पण इथे आपल्याच समाजातील एकाचं स्मारकाचं जे हुतात्मा झाल्यात त्यांनी कुठली जात पात कोणासाठी काही न बघता आपल्या प्राणाचं बलिदान केलं आणि आपण त्यांच्या स्मारकाची जी गोष्ट येते त्यावेळेला अनुपस्थित राहतो, ही मनाला वेदना देणारी गोष्ट आहे. आज या ठिकाणी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने 2 महिला डॉक्टर यांचा सत्कार आयोजित करण्यात आलेला होता आणि या सत्काराच्या निमित्ताने त्या उपस्थित नसल्या तरी त्यांचा सन्मान त्यांच्या माता या दोघींनी येऊन या ठिकाणी स्वीकारला. वास्तविक ह्या माता आजच्या आधुनिक काळातील जिजाऊ माता आहेत. त्यांनी ज्या 2 डॉक्टर या देशासाठी या समाजासाठी तयार केल्या त्यांना सुद्धा मानाचा मुजरा. माझ्या बोलण्यातून जरी आग येत असेल तर ती आग आपल्या समाजाबद्दलची असणार आहे, हेही लक्षात ठेवायचं आहे. मी तुमचा छोटा मुलगा, तुमचा छोटा बंधू आणि तुमचा छोटा भाऊ म्हणून मला त्या पद्धतीने तुम्ही विचार करून ते 2 शब्द तुमच्या मनात ठेवावे. 26 जानेवारी 2025 रोजी हुतात्मा शांताराम म्हात्रे यांच्या नावाची जी काही पाटी लावण्यात येणार आहे त्या पाटीच्या उद्घाटन करताना आपल्या कालवार गावचे किती लोक जमतील हे या गर्दीतून आज समजलेलं आहे आणि आपल्या भिवंडी तालुक्यातून किती लोक येतील हे आम्हाला कळालेलं आहे. मागचे आम्ही 2 का 3 लढे दिले, त्या लढ्यांमध्ये आमच्यावरती काही गुन्हे दाखल झाले. आम्ही किती गुन्हे दाखल झाले आम्ही त्यांना घाबरतच नाही, कारण जिजाऊचा हा जो काही मावळा आहे, छत्रपतींचा जो काही मावळा आहे, आम्ही कोणाला घाबरतच नाही. कारण मी ज्या शाळेत शिकलो ती शाळा हुतात्मा शांताराम म्हात्रेंची होती आणि माझं शिक्षणच त्यांच्या शाळेत झालेलं आहे, तर मी घाबरूच कोणाला. तर ज्या व्यक्तीने या भिवंडीच्या करताना आपल्या प्राणाची आहुती दिली, आपल्या मुलाबाळांचा विचार न करताना आज जर त्या व्यक्तीने आपला समाज हा कुठेतरी नायनाट होईल, या समाजाचं कुठेतरी आणि हा समाज कुठेतरी बर्बाद होईल आणि कुठेतरी आपला समाज संपेल आणि आपल्याला पुढं काही त्रास होईल, आपल्या पुढच्या पिढीला काही त्रास होईल. आपला आगरी समाज, आपला कोळी समाज, आपला कुंटी समाज हा काही बहुजन समाज आहे,
या समाजाला काही काही दुखणं होतं ते हुतात्मा शांताराम म्हात्रे आणि त्यांच्या जोडीला झालेले 3 अजून व्यक्ती, त्यांचं नाव पुढे घेतलं जाते, पण मी 100 वेळा सांगतो तुम्हाला का त्यांचं नाव नाही तर त्यांचंही स्मारक त्यांच्या गावात आणि त्यांच्या जन्मभूमीमध्ये झालं पाहिजे, याची संकल्पना पुढची आपली असणार आहे. या 1 वर्षाच्या आतमध्ये हे स्मारक उभं करून दाखवणार आहे. तुमचं सर्वांचं पाठबळ हे मला पाहिजेलच, पण एक आभार व्यक्त करत असताना पुढचं जे बोललो त्याच्यामध्ये क्षमा मागतो. आज कालवार गावचे जे काही सरपंच इथं आपल्याकडे आले, माझ्या कार्यक्रमाला हा काही माझा होत होता, हे कुठेतरी मला आणि माझ्या सहकार्याला कुठेतरी खंत वाटत असेल का राज पाटील संघटना ही महत्वाची आहे आणि संघटना असेल तर कुठलाही कार्यक्रम घ्या तुम्ही तो पूर्ण होतो. माझी जी काही टीम आहे, शेतकरी संघटना, सुरक्षा पोलीस स्टँडची जी काही माझी कमिटी आहे, त्या कमिटीच्या पाठबळाने हा सर्व कार्यक्रम चालला. मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आलेले सर्व पोलीस पाटील संघटनेचे काही पोलीस पाटील आहेत त्यांचे आभार व्यक्त करतो. आलेले कालवार गावचे काही प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांचे आभार व्यक्त करतो. पत्रकार बंधू आणि पेड मीडिया आणि सोशल मीडियावरती ज्यांनी मला रंगवलं अशा सर्वांचं आभार व्यक्त करतो. स्वतःला घर नाही, तसंच राज पाटील पण स्वतःला राहायला घर नाही, भाड्याच्या फ्लॅटमध्ये इथेच राहतो. पण मला समाज जगला पाहिजे, माझ्या समाजाचा इतिहास कुठं लपला नाही पाहिजे, म्हणून मी सगळी टाटाटोप करतो. आणि तुमच्या सर्वांचं योगदान लाभेल नाही लाभेल याची मला तुमच्याकडून अपेक्षा आहे. कोणी दिले नाही दिले त्याचाही रागरूच नाही मला. सर्वांनी दिलेच पाहिजे, यांनी दिले पाहिजे, याच्याकडे पावतीला स्टॅम्प मारूनच दिला पाहिजे, अशातला माझ्याकडे कुठलाच भाग नाही. तुम्ही जे देणार, तुमचा वेळ द्या, तुमची जी काही पॉवर आहे ती मला द्या. मला म्हणजे या स्मारकाला, हे स्मारक सर्वांचं आहे, माझं नाहीये. संघटनेच्या शिवाय काहीच होत नाही. बाबासाहेब सांगतात संघटित व्हा, संघर्ष करा. संघटित झालो तर हे संघर्ष मोठा उभा होईल, कारण हा संघर्षच आहे आपला. आणि या संघर्षाच्या करताना आपल्याला एकत्र येणे गरजेचे आहे. आज आपलं कालवार गाव बोललं ना तर जवळ 1200-1300 मतदान असेल ना, जास्त 2000. आपण 1200-1300 काहीतरी तेवढंच काहीतरी पकडू, कारण काय काय माहीत असतात इकडे तिकडे काय छोटी मोठी, तर 2000 पकडू. ठीक आहे, 2000 पेक्षा 1000 नाही 500 तर लोक यायला पाहिजे होती. हा कार्यक्रम माझा नाही, राजमाता जिजाऊ फाउंडेशन हे तुमचं आहे, शेतकरी संघटना तुमची आहे, सातबारा मालक तुम्ही आहे. मी फक्त त्याचा एक दिशा देऊन आणि चालत पुढे जायचंय. तो झेंडा मी जो काही खांद्यावरती मारलेला आहे, भगवा झेंडा, जो तथागत गौतम बुद्धांचा झेंडा आहे, तो जो मी माझ्या खांद्यावरती मारलेला, तो सदैव चालायच नाही पुढं. त्या करताना हे सर्व आहे. साहेब, तुम्ही मला सर्वांनी ऐकलं, माझं एवढं काही ते काही बोलणं होतं, रडणं होतं, ते तुम्ही ऐकलं, त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि 26 जानेवारीला आपण सर्वांनी मोठा गाव ते काहीतरी आपलं पाटला इथे जो काही उड्डाणपूल झालेला आहे, त्या उड्डाणपुलाच्या 36x36 अशा नामनिर्देशित त्याचं अनावरण होणार आहे. त्या करताना आपण सर्वजण यावे, याकरता नम्रतेची विनंती करतो. समाजामधून जे काही लोक आली यांचे आभार व्यक्त करतो. त्यांनी सर्वांनी तिथं यावे एवढीच अपेक्षा करतो. जय जिजाऊ, जय शिवराय. इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.